नमस्कार. आर-पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज इथं दुधी भोपळा आणि हरभऱ्याची डाळचं भाजी बनवणार आहे. तर इथं मी दुधी भोपळा घेतलेला आहे. त्याच्यातला थोडासा जेवढा लागणार आहे तेवढा काढून घ्यायचा आहे आणि वरचं साल काढून घ्यायचे. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता इथं हरभऱ्याची डाळ पण मी 20 मिनिटं अगोदर भिजू घातली होती. डाळ पण भिजलेली आहे. आता ह्या भोपळ्याच्या फोडी बनवून घ्यायच्यात. भोपळा आधी गोड आहे का कडू आहे ते बघून घ्यायचं आहे आणि नंतर भाजीला पण कट करून घ्यायचं आहे. भोपळा कडू असलेला विषारी असतो. त्यामुळं थोडंसं चेक करून घ्यायचा. थोडंसं याच्यामधलं वरच्या आकाराचं बी काढून घेतलेलं आहे आणि कट करून घेतल्यात फोडी. आता कुकरमध्ये टाकून घ्यायचे. तर एकदम छान चवदार अशी भाजी होते. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आता ही डाळ आणि फोडी या कुकरमध्ये टाकून घ्यायच्यात. चवीनुसार मीठ आणि थोडंसं हळद टाकायची. 1 ग्लास पाणी टाकायचंय आणि 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात. आता इथे मध्यम गॅसवर 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात. तोपर्यंत इकडे मी कांदा कट करून घेणार आहे. थोडासा कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची पण घेणार आहे त्याच्यासोबत. आता एकदम बारीक फोडी बनवून घ्यायच्यात. आता कढीपत्ता पण घेतलेला आहे. आता शिट्ट्या इथं झालेल्या आहेत बघू शकता. आता इथं दुसरी शिट्टी होत आहे. आता हे कुकर थंड होईपर्यंत बाजूला ठेवायचे उतरून. आता इथं थंड झालेलं आहे. तर एकदम छान अशी डाळ तयार झालेली आहे, शिजलेली आहे आणि फोडी पण शिजलेल्या आहेत. आता सगळं मिक्स करून घ्यायचं, जास्त बारीक करायचं नाही. आता गॅसवर कढई ठेवलेली आहे, तेल टाकायचे. आता 2 पळी तेल टाकलेलं आहे मी याच्यामध्ये. आता जिरे, मोहरी टाकून घ्यायचे. आता ह्याच्यात मिरची टाकून घ्यायची. आता कांदा तळून घ्यायचा याच्यामध्ये. कढीपत्ता टाकायचा. कढीपत्त्यामुळे एकदम छान भाजीला चव लागते. आता चवीनुसार मीठ टाकायचे. डाळ आणि भोपळा शिजताना थोडंसं मीठ टाकलं होतं, त्यामुळे थोडंसंच टाकून घ्यायचे मीठ. आता छान असं तळून घ्यायचे कांदा, कढीपत्ता, हिरवी मिरची. आता लसूण अद्रकची पेस्ट टाकून घ्यायची याच्यामध्ये. आता ही लसूण अद्रकची पेस्ट पण छान असं तळून घ्यायची. आता इथं अर्धा टोमॅटो टाकलेला आहे, ती पण छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे. धने जिरे पावडर टाकायचे अर्धा चमचा. बेडगी मिरची पावडर टाकायचे अर्धा चमचा आणि लाल तिखट पण टाकायचे तिखटासाठी. आता छान तेलामध्ये परतून घ्यायचे आणि जास्त करपू द्यायचं नाही. लगेच याच्यामध्ये डाळ भोपळा टाकून घ्यायचे. या पद्धतीने भाजी बनवलेली घरातल्या सर्वांना आवडली, तर एकदा नक्की बनवा. आता थोडासा गूळ टाकलेला आहे, 1 चिमूटभर, 2 बोटात माईल एवढा आणि 1 चमचाभर चिंचेचं इथं पाणी टाकलेलं आहे. त्यामुळे एकदम भाजीला चव येते आणि थोडीशी वरून कोथिंबीर. आता ही भाजी तयार झालेली आहे. आता गॅस बंद करायचा आहे. आता बघू शकता एकदम छान अशी भाजी तयार झालेली आहे.
माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.